करमाळा येथील सहदुय्यम निबंधक कार्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आले। करमाळा येथील सहदुय्यम निबंधक कार्यालयाच्या नूतन इमारतीचं उद्घाटन राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आलं आणि घरकुलाच्या बांधकामासाठी वाळूचं प्रातिनिधिक स्वरूपात वाटप करण्यात आलं। यावेळी आमदार नारायण पाटील, माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर, जिल्हा परिषद सदस्य गणेश चिवटे, रश्मी बागल, जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील, प्रांताधिकारी जयश्री आव्हाड, तहसीलदार शिल्पा ठोकड़े, सहदुय्यम निबंधक एस कोकाटे आदी मान्यवर आणि इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। यावेळी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की राज्यात पूर्वीपासून गृह खातं हे जनतेच्या जीवाचं रक्षण करतं, तर महसूल खातं जनतेच्या मालमत्तेचं रक्षण करत असतं। या सरकारच्या धोरणानुसार तहसीलदारांनी तालुक्यातील प्रत्येक गावात जाऊन जनतेचे प्रश्न गावातच मार्गी लावावेत। जनतेनं गाऱ्हाणी घेऊन मंत्रालयात जाण्याऐवजी मंत्र्यांनी गावात जाऊन जनतेचं निवेदन, तक्रारी स्वीकारणं आणि सोडवणं हे या सरकारचं धोरण आहे। पुढील 4 महिन्यात जिल्ह्यातील एकही गाव यातून सुटणार नाही याची खबरदारी जिल्हाधिकाऱ्यांनी घ्यावी। यापुढे मोजणी प्रक्रियेत गतिमानता येण्यासाठी 15 दिवसात मोजणी पूर्ण करणं, जिल्ह्यातील पाणंद रस्ते आणि वहिवाटीचे रस्ते जिल्हाधिकारी, तहसीलदार, तलाठी यांनी पालकमंत्र्यांशी समन्वय साधून प्रत्येक रस्ते शोधून त्यांची मोजणी करून शेतकऱ्यांच्या वहिवाटीसाठी सुरू करावेत। तसंच रस्त्याच्या कडेनं झाडे लावावीत, जेणेकरून झाडे तोडली जाणार नाहीत आणि रस्ता बंद होणार नाही। जर कुणी रस्ता अडवला तर त्या व्यक्तीवर कारवाई करण्यात येईल। त्यासाठी जिल्ह्यातील संपूर्ण मोजणी होणं आवश्यक आहे। जर शेतकऱ्यांसाठी 24 तास लाईट आणि सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून दिलं तर शेतकऱ्यांच्या मुलांना नोकरी मागण्याची आवश्यकता भासणार नाही। त्यामुळे शेतकरी सधन आणि समृद्ध होईल। पुढील 5 वर्षात सर्व शेतकऱ्यांचे वहिवाटीचे रस्ते बारमाही सुरू होतील। यासाठी हे सरकार प्रयत्नशील आहे। तसंच राज्य शासनानं एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून अनधिकृत रहिवासी घरे कायमस्वरूपी त्यांच्या नावे करून रजिस्ट्रीचा खर्च शासन करेल। तसंच हे सरकार जनतेच्या हितासाठी असून जनतेचे प्रश्न सोडवणं हे सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांचं कर्तव्य आहे। शिवरायांच्या राज्यकारभारात गतिमानता, पारदर्शीपणा आणि लोकाभिमुखता असं शासन होतं। समाजातील शेवटच्या घटकातील व्यक्तीचं कल्याण व्हावं असे विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आहेत। त्यानुसार हे सरकार काम करत आहे। नागरिकांनी दिलेल्या नियमात असलेल्या निवेदनावर 3 दिवसात मार्ग काढण्यात येईल असं आश्वासन मंत्री बावनकुळे यांनी नागरिकांना दिलं।